नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण आत्ताच 12वीचे पेपर दिलेले असतील आणि आपला लवकरच रिझल्ट लागून जाईल. 12वी नंतर आपल्याला पुढे काय काय करता येईल हे आपल्याला कदाचित माहीत नसेल किंवा माहीत असलं तरी काही मी आपल्याला मल्टिपल ऑप्शन इथे सुचवणार आहे. ठीक आहे. तर 12वी नंतर आपल्याला कोणती कोणती फील्ड असते, आपण कोणते कोर्सेस करू शकतो, त्यानंतर आपल्याला काय केलं म्हणजे आपल्या करिअरमध्ये आपल्याला पुढे फायदा होईल, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे कुठेही स्किप करायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून आपले कोणतेही ऑप्शन स्किप होणार नाही. तर सर्वप्रथम जर आपल्याला मेडिकल फील्डमध्ये जर इंटरेस्ट असेल तर आपल्याला MBBS, BDS, BAMS किंवा BHMS यापैकी काही करायचं असेल तर आपल्याला नीट देणे गरजेचे आहे. आपण नीटची परीक्षा दिलेलीच असेल. त्यानंतर जर आपल्याला सायन्स फील्डमध्ये जर इंटरेस्ट असेल तर आपण BSc म्हणजे आपलं बॅचलर ऑफ सायन्स हा विषय घेऊन आपलं डिग्री कंप्लीट करू शकता. त्यानंतर आपण आर्ट्स कॉमर्समधून जर इंटरेस्टेड असाल तरी आपण त्या फील्डला जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला जर BTech इंजिनिअरिंग, फार्मसी, बॅचलर ऑफ नर्सिंग, त्यानंतर बॅचलर ऑफ सायन्स ॲग्रिकल्चर या फील्डमध्ये जायचं असेल तर यासाठी आपल्याला CET देणे अनिवार्य होते. कदाचित आपण CET दिलेलीच असेल, त्यामुळे आपलं CETचा रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला याच्या ॲडमिशन प्रोसेसच्या मागे लागणार आहे. त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील, काय काय इम्पॉर्टंट असतात, याचा पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर आपल्याला देत राहील. ठीक आहे. त्यानंतर जर आपल्याला कॉमर्स फील्डमध्ये जर इंटरेस्ट असेल तर आपण BCom म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स, त्याच्यानंतर BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी आणि BMS म्हणजे बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता. जर आपल्याला आर्ट्स फील्डमध्ये जर इंटरेस्ट असेल तर आपण BA म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स करू शकता, BFA म्हणजे फाईन आर्ट करू शकता, त्याच्यानंतर BMM म्हणजे मास मीडिया करू शकता, त्यानंतर LLBच्या 5 इयर्सला म्हणजे लॉचा 5 वर्षाचा कोर्स आपण करू शकता. त्यानंतर प्रोफेशनल काही वोकेशनल कोर्सेस जर आपल्याला करायचे असतील तर आपल्याला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स आहे, त्याच्यानंतर B डिझाईन म्हणजे बॅचलर ऑफ डिझाईनचा कोर्स आहे, ॲनिमेशन अँड मल्टीमीडियाचा आपण करू शकता, त्यानंतर BCA म्हणजे कम्प्युटर ॲप्लिकेशन करू शकता, BCS म्हणजे कम्प्युटर सायन्स करू शकता. आणि जर आपल्याला पॅरामेडिकल आणि अलाइड हेल्थ सायन्सेसमध्ये जर इंटरेस्ट असेल तर BPT म्हणजे फिजिओथेरपी, BMLT म्हणजे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, BSc मध्ये रेडिओ टेक्नॉलॉजी, BSc मध्ये ऑप्टोमेट्री याप्रमाणे विषय आपण इथे निवडू शकता. त्यानंतर जर आपल्याला गव्हर्नमेंट जॉबमध्ये जर इंटरेस्ट असेल तर 12वी नंतर आपल्याला बरेचसे ऑप्शन ओपन होत असतात. त्यामुळे आपण क्लरिकल, टायपिस्ट, त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन, CHSL, त्याच्यानंतर रेल्वेचे, पोलीस भरतीचे याप्रमाणे भरपूर विविध पर्याय आपल्यासमोर ओपन होत असतात. बँकिंग सेक्टरमध्ये जर आपला इंटरेस्ट असेल तर आपल्याला क्लर्क, असिस्टंट, PO आणि अजून बरेचसे ऑप्शन्स निर्माण होत असतात. मित्रांनो, आपल्याला जॉब ओरिएंटेड डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्सेस जर करायचे असतील तर डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, ट्रॅव्हल टुरिझम, फॉरेन लँग्वेजेस याप्रमाणे कोर्सेस आपल्याला अवेलेबल राहतात. त्यानंतर जर आपल्याला डिफेन्समध्ये जायची इच्छा असेल तर आपण इंडियन आर्मीमध्ये सोल्जर, टेक्निकल, क्लर्क, नर्सिंग याप्रमाणे पर्याय निवडू शकता. इंडियन नेव्हीमध्ये जर जायचं असेल तर सेलर आहे, SSR आहे, त्याच्यानंतर AA ऑप्शन असतं. आणि त्यानंतर जर इंडियन एअरफोर्समध्ये आपल्याला जायचं असेल तर एअरमॅन, XY ग्रुप आणि अदर बरेचसे कोर्सेस आपल्याला इथे करता येत असतात. ठीक आहे. त्यानंतर डिफेन्स किंवा युनिफॉर्म सर्व्हिसेसमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीची परीक्षा देऊन देखील आपण आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जाऊ शकता. ठीक आहे. मर्चंट नेव्ही जर आपल्याला करायचं असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण मरीन इंजिनिअरिंग वगैरे करू शकता. कोस्ट गार्डमध्ये आपल्याला नाविक आणि यांत्रिक याप्रमाणे पर्याय असतो. आणि आपल्याला जर फायर फायटर व्हायचं असेल तर स्टेट फायर सर्व्हिसेस रिक्रुटमेंट याद्वारे आपण कोर्सेस करून आपण फायर फायटिंगचं करिअर निवडू शकता. मित्रांनो, आपली 12वी झाल्यानंतर आपल्याला बरेचशा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देखील देता येत असतात. त्यामध्ये IBPS क्लर्कच्या एक्झाम असतात, POच्या एक्झाम असतात, इंडियन पोस्टल GDSच्या एक्झाम असतात. त्यानंतर आपण महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जाऊ शकता, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये जागा असतात, सेक्रेटरी, असिस्टंट, MTS, त्याच्यानंतर LIC यासारखे विविध पर्याय आपल्यासाठी खुले होऊन जातात.
टेक्निकल आणि डिजिटल करिअर जर आपल्याला निवडायचं असेल तर डिप्लोमा इन डाटा सायन्स आहे, डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी आहे, वेब डेव्हलपमेंट आहे, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट आहे. डिजिटल फिल्म मेकिंग बरोबर VFX आणि एडिटिंग यासारखे कोर्सेस आपण करू शकता. जर आपला इंटरेस्ट लँग्वेजेस शिकण्यामध्ये असेल तर आपण डिप्लोमा इन फॉरेन लँग्वेजेस ज्यामध्ये आपण फ्रेंच, जर्मन, जॅपनीज यासारख्या लँग्वेज शिकू शकतात. मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझममध्ये जर आपला इंटरेस्ट असेल तर यामध्ये शॉर्ट टर्म कोर्सेस, सर्टिफिकेट कोर्सेस असतात. त्यानंतर ट्रान्सलेशन किंवा सब टायटलिंग कोर्स जर आपल्याला करायचा असेल तर याचं ऑनलाईन किंवा गव्हर्नमेंट प्रोग्राम्स आपल्याला बघायला मिळत असतात. मित्रांनो, एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये जर आपला इंटरेस्ट असेल तर कॅबिन क्रू, गव्हर्नमेंट स्टाफ ट्रेनिंग, त्यानंतर डिप्लोमा इन एव्हिएशन मॅनेजमेंट, एअर तिकीटिंग, ट्रॅव्हल एजन्सी सर्टिफिकेट, एअरपोर्ट कस्टमर सर्व्हिस यासारखे बरेचसे पर्याय आपल्यासमोर असतात. स्किल ट्रेड जर आपल्याला करायचे असतील तर डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन किंवा त्याबरोबर आपण ITIचा कोणताही कोर्स करू शकता. सोलर पॅनल टेक्नॉलॉजी आता नवीन बूममध्ये चालू आहे चांगली, त्याचं सुद्धा आपण जर नॉलेज घेतलं तर आपल्या फ्युचरला चांगला याचा फायदा होणार आहे. EV मेंटेनन्स आणि ग्रीन एनर्जी टेक्नॉलॉजीमध्ये जर आपण इंटरेस्टेड असाल तर याचा यूट्यूबवर जास्तीत जास्त माहिती काढून याला कुठे कोर्सला ॲडमिशन घेता येतं आणि त्याद्वारे आपलं करिअर कसं निर्माण करता येतं याच्यात आपल्याला जास्त बेनिफिट मिळू शकतं. तर मित्रांनो, याप्रमाणे बरेचसे पर्याय आपल्याला 12वी नंतर ओपन होतात. त्यामुळे फक्त इंजिनिअरिंग, फार्मसी, सायन्स याच्या मागे न लागता आपण या मल्टिपल पर्यायामधून आपलं करिअर चांगलं घडवू शकता आणि आपल्या करिअरमध्ये एका उच्च पदावर आपण कार्य करून किंवा बिझनेसमॅन बनून आपण आपलं करिअर चांगलं घडवू शकता. याच प्रकारची इम्पॉर्टंट माहिती मी माझ्या चॅनलवर देत असतो. याचप्रमाणे मी 10वी नंतर काय काय ऑप्शन करिअर आहे ते देखील व्हिडिओ बनवलेला आहे, तो माझ्या चॅनलवर आपण बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशीच चांगली माहिती मिळत राहील. जास्तीत जास्त मित्रांना आपल्या शेअर करा, त्यांना देखील याची माहिती मिळू द्या. धन्यवाद मित्रांनो.